नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या पुढाकारातनं तळेगाव दाभाडे नगर परिषदेची ऐतिहासिक इमारत आणि या इमारतीचं उद्घाटन मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आणि श्री शिवशंभू स्मारक या उद्घाटनाचा तळेगावमध्ये दिवाळी साजरी होत आहे। आणि दिवाळी साजरी होत असताना महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक आणि वडगाव नगर पंचायतीचे प्रभाग क्रमांक 6 चे भावी नगरसेवक अतुलदादा वायकर यांच्या वतीनं आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। खरंच आमदार कसा असावं तर अख्ख्या महाराष्ट्राला आदर्श असा सुनील अण्णा शेळके यांचं काम आहे। अण्णांचं काम म्हणजे विकास काय असतो हे अण्णांकडनं, अण्णाची दृष्टी आज जी ही टोलेजंग इमारत आहे ही विदेशामध्ये जशी इमारत आहे तशी आहे। अण्णा काय सांगाल की उद्या लवकर या की उद्या सकाळपासून जे नियोजन आहे त्यामुळे तुम्ही रात्रंदिवस विकास कामाकडे लक्ष देताय। आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक वडगाव नगर पंचायतीचे प्रभाग क्रमांक 6 चे भावी नगरसेवक अतुलदादा वायकर यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देण्यात आल्यात, काय सांगाल? नक्कीच सहकारी जेवढे आहेत ते गेल्या 2 दिवसापासून इथं येत आहेत। काही जबाबदारी कामाची असेल ती घेऊन काम देखील करतायत। उद्या 3 वाजता दादा सोमाटणे या ठिकाणी येत आहेत आणि वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा एक कार्यक्रम त्यामध्ये आपण घेतलेला आहे। हुंदाई कंपनीने आपल्या तालुक्यात 5 लाख वृक्ष लागवड 5 लाख लावणार आणि त्याचं 3 वर्ष संगोपन करणार अशा पद्धतीने त्यांनी देखील नियोजन केलं आहे। त्यांना जागा किंवा ज्या काही परमिशन लागतील त्या उपलब्ध करून देण्याचं काम मी करणार आहे आणि प्रशासकीय अधिकारी करणार आहेत। तसंच उद्या दादा मॉलचं एक उद्घाटन करून प्रोत्साहन नागरिकपत्र संस्थेचं उद्घाटन करतील आणि आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी 4-4:30च्या दरम्यान पोहोचतील। त्याचबरोबर स्वामीच्या हस्ते शिवशंभू स्मारकाचं सुद्धा तिथं भूमिपूजन लोकार्पण होईल आणि बाकीच्या कामांचं दादांच्या शुभ हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण होईल। कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडावा याकरता सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल ती देखील सज्ज आहे। आलेला नागरिक सुखरूपपणानं आला पाहिजे आणि सुखरूप घरी देखील पोहोचला पाहिजे। कार्यक्रमात एक चांगला आनंद किंवा नागरिकांना देखील या इमारतीतून किंवा वेगळ्या कामातून मिळावा हा उद्देश ठेवून आम्ही काम करतो। अण्णा, तुमच्या वाढदिवसानिमित्त बुकेऐवजी वृक्षाची रोपं, झाडांची रोपं आणि शैक्षणिक साहित्य तुम्हाला शुभेच्छा देताना असं आणावं असं सामाजिक संस्थांकडनं एक विचार पुढे येतोय, त्यावर काय सांगा? नक्कीच मी आपल्या माध्यमातून सुद्धा मावळच्या जनतेला किंवा बाहेरून येणाऱ्या सुद्धा जनतेला माझ्या सहकार्यांना सांगू इच्छितो की आपण केक आणता, केक काही जण खातात, काही जण टाकून देतात, फक्त कट करायचा, फोटो काढायचा आणि निघून जायचं। ते केकचंही म्हणजे खराबी होते, कुणाच्या पोटाला जायला पाहिजे ते त्याच्याऐवजी ते म्हणजे अन्नाची नासडी करणं किंवा फुलांचे बुके आणतो, ते फुलांचे बुके घेतो, फोटो काढतो, कुठेतरी फेकून देतो, त्यापेक्षा कायमस्वरूपी काय असं टिकेल तर त्यामध्ये आपण जर झाडांची रोपं आणली तर ती लावता येतील। तर ती देशी झाडांची रोपं आपण जर आणली तर ते अधिक उत्तम राहील। परंतु भेटवस्तू, बुके, केक अजिबात आणू नका, काहीच आणू नका। माझी हात जोडून विनंती आहे, शैक्षणिक साहित्य आणा किंवा तुम्हाला आणायचे देशी झाडं आणा आणि ते नाही आणलं तरी चालेल, तुम्ही तसे आलात तरी चालेल, पण केक आणि बुके गिफ्ट आणू नका। अण्णा, सकाळी शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्यातून 30,000 लोक येणार आहेत, तर किती वाजता तुम्ही उपलब्ध होणार आहेत शुभेच्छा घेण्यासाठी? मी उद्या सकाळी पहिले देवदर्शनाला जाणार आहे आणि त्यानंतर मी 3 वाजता दादांसोबत पुण्यावरनं दादांसोबत यायचं माझं नियोजन आहे। दादांसोबत सोमवारला 3 वाजता पोहोचेल आणि तिथून मग कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री किती वाजले तरी मी इथंच आहे। तर मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हॉटेल शिवराजचे मालक आणि वडगाव नगर पंचायतीचे प्रभाग क्रमांक 6 चे भावी नगरसेवक अतुल खंडूजी वायकर आहेत। काय सांगाल आमदार साहेबांना तुम्ही प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत? आज इथं प्रथमतः पाहिला असता प्रथम आम्ही यात गेलो, ज्या मंडपात गेलो त्या मंडपात जवळजवळ 50,000 लोक मावतील
एवढे लोकांचे मंडपाच्या बाहेर असेल टेबलची खुर्च्यांची व्यवस्था आजच केलेली आहे. आता नगरपालिकेचं जे मॉडेल आहे ते आपल्या संपूर्ण पिंपरी चिंचवड असेल, मावळ तालुक्यात असेल की पहिल्यांदाच एवढं मोठं नगरपालिकेचं काम असेल. शेजारील पहिले नगरपालिकेच्या गाड्या असतील, आता पुढील असेल शंभू महाराजांचं जे स्मारक असेल ते आपल्या तालुक्यातलं पहिलं स्मारक आहे की तिथून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि इथून पुढं अण्णांच्या वाढदिवसाला आपल्या शिवराज ग्रुप, शिवराज हॉटेल तसेच आमच्या मावळवासींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. मावळचे आमदार सुनील शेळके कुठलंही विकास काम असन, रात्र असन दिवस असन, त्या कामाची पाहणी करणं उद्या 20 ऑक्टोबर 2025 सोमवार राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नूतन भव्य टोलेजिंग भव्य दिव्य आगळ्या वेगळ्या इमारतीच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तसेच श्री शिवशंभू स्मारक याचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी 25 ते 30 हजार नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एक आगळं वेगळं आणि देखणं प्रत्येकजण या इमारतीचा फोटो सेल्फी पॉईंट म्हणून काढत आहेत आणि आमदार साहेब स्वतः या ठिकाणी इमारतीची स्वच्छता, काही अडचणी आहेत सर्व जाणून घेत आहेत. खरंच आमदार कसं असावं तर आमदार सुनील अण्णा शेळके एक कार्यक्षम आमदार आणि कुठलंही काम करत असताना स्वतःहून पुढाकार घेऊन केलं जाते. आता उद्घाटन समारंभाचा जो मंडप आहे त्या मंडपाच्या ठिकाणी जी खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत आणि सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.